संघ आयोजित प्रथमच आडवली गावामध्ये भव्य दिव्य असं स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले आहे. राहुल शेठ पाटील चषक 2018 ठिकाण आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. आणि स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतो मैदानावरती ही 5वी लढत टायगर वर्सेस गावदेवी कात्रप. नाणेफेकीचा कौल प्रवीण संघनायक कात्रप संघाच्या बाजूने लागला आणि त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय या मैदानावरती घेतला आहे. सलामीची जोडी टायगर संघ सज्ज होते फलंदाजीसाठी आणि सलामी जोडी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस मात्र शंतनू पाटील आणि त्याचबरोबर पंकज पाटील आणि शंतनू पाटील. कोणी गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय हनुमान दादा जाधव यांना विनंती करते आपण कुठे असाल तर व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. अजय डांगरे यांच्याकडनं विकास भांडेसाठी प्रत्येक गड्यासाठी 1000 रुपये. गोलंदाज विकास सज्ज होतोय. स्ट्राईकला पंकज पाटील, शंतनू पाटील नॉन स्ट्राईक एंडला. सलामीची जोडी स्ट्राईकला पंकज. हा चेंडू शफून खेळण्याचा प्रयत्न होता पंकजचा. चेंडू मात्र बॅटवर मिडल करता आला नाहीये. चेंडू शरीराचा वेध घेऊन शॉर्ट पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि या दरम्यान मात्र सिंगल येते. त्याचा इशारा येतोय लेग बाईट्स. स्ट्राईकला मात्र शंतनू पाटील यांच्या हंगामात खूप चांगली कामगिरी. नागावच्या मैदानावरती तब्बल 118 धावा कुठल्या. मॅन ऑफ द सिरीज EVS स्पोर्ट्स ही बाईक पटकावली तो शंतनू पाटील लिटल मास्टर. सामना करण्यास सज्ज विकासचा. फोर्थ विकेट. ना चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर. पंच वाईटचा इशारा करतायत आणि आव्हानाच्या स्वरूपात 1 धाव धावफलकावरती अंकित होते. धावसंख्या धावफलकावरती 2. तर दुपारच्या भोजनानंतर पुन्हा एकदा आमच्यासोबत जॉईन झाले आहेत गुणलेखक स्कोरच्या भूमिकेत ऋषिकेश देसाई आणि उजव्या बाजूला ऋषभ भाने. हा चेंडू यावेळेस मात्र ऑफस्टिकवर फेकला गेला आहे. धावचीची संधी होती मात्र विकासने कुठल्याही प्रकारचा रस दाखवला नाही आहे आणि पंचांचा इशारा येतो. हा चेंडू वाईड आहे. आणखीन एक चेंडू वाईड येतोय. धावसंख्या धावफलकावरती 3 पाहायला मिळते. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद अगदी पहिल्या सामन्यापासून. तर दरम्यान शशीदादा गवळी यांचं शुभागमन होते व्यासपीठावर. दादांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विकास शंतनूवाडीसाठी पुढचा चेंडू. हा चेंडू ड्राईव्ह करतात गॅप मध्ये कॉपी बुक स्टाईल मध्ये. तंत्रशुद्ध फटका. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू मात्र इथे सीमा रेषेच्या बाहेर जातोय. ग्लोरियस स्ट्रोक चौकार. थँक्यू. तर ऑफ साईडला अफलातून कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय शंतनूच्या बॅटमधून. दुसरा चौकार येतोय शंतनूच्या बॅटमधून. अतिशय चांगली फलंदाजी. हा चेंडू हुक केलाय लॉंग लेगच्या दिशेने. शंतनूच्या बॅटमधून येणारा आणखीन एक मोठा फटका षटकार. त्या दरम्यान सुधाकर दादा मोरे, हर्षद शिंदे आणि शशी गवळी यांचं व्यासपीठावर शुभागमन होते.
तर शंतूनं मात्र या ठिकाणी नक्की शंतूला रोखणं फार कठीण जातं मैदानावरती. शंतूच्या बॅटमधून येणारा हा तिसरा चौकार आपण पाहतोय या षटकामध्ये. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला 21 धावा. अतिशय चांगली फलंदाजी यासाठी शंतनू पाटील ओळखला जातो, यासाठी तो जाणला जातो. कमी चेंडू जास्त धावा, नेहमी त्याचा स्ट्राईक रेट 300 पेक्षा जास्त राहिलेला आहे आणि अफाट गुणवत्ता आणि फटक्यांचं कोठार ज्याच्याकडे आहे तो शंतनू पाटील आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना या मैदानावरती मात्र विकासच्या अगेन्स्ट हल्ला चढवत असताना 3 चौकार 1 षटकार आतापर्यंत आलेले आहे आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती 21 पाहायला मिळते. फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवर्त सुरुवात पाहायला मिळते. एक आश्वासक सुरुवात मैदानावरती टायगर संघाच्या माध्यमातून. हा चेंडू स्वीप केला, स्लॅग स्वीप चेंडू जातोय स्क्वेअर सीमारेषे बाहेर. आणखीन एक देखणा फटका चौकार. तर नुकतंच यांचं व्यासपीठावर आगमन झालं. सन्माननीय हनुमानदादा जाधव कोणेगावचे सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान राहुल शेठ पाटील या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या शुभ हस्ते केला जाईल. राहुल शेठ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हनुमान जाधव कोणेगावचे सामाजिक कार्यकर्ते. तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 25. अक्षय बांबुळकरसाठी प्रत्येक गड्यासाठी इथे मात्र पारितोषिक येते. ते पारितोषिक किती आहे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू, कारण ज्यांनी पारितोषिक लावलेली ती रक्कम आतापर्यंत आमच्यापर्यंत नक्कीच डिक्लेअर झाली नाही आहे. हर्षद शिंदे यांचा देखील सन्मान व्यासपीठावर केला जाईल. हा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअरच्या दिशेने खेळत आहे. तर दिलीप म्हात्रे हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. धावसंख्या धावफलकावरती 26. हा चेंडू यावेळेस मात्र स्लॅग स्वीप चेंडू लॉंग लेग सीमारेषे बाहेर उत्तुंग असा षटकार. जाधव साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. चेंडू जातोय स्क्वेअरच्या दिशेने. चेंडू बॅकवर्ड स्टोलेच्या दिशेने ते आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू मात्र निघून जाते मागे सीमारेषे बाहेर चौकार. चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअरच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. तर 6 चेंडूमध्ये 25 धावा लगावणाऱ्या खेळाडूसाठी आयोजकांच्या वतीने RLB स्पोर्ट्स यांच्याकडनं सिल्वरची एक ब्रँडेड बॅट दिली जाईल. आणि यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने आणखीन एक
चौकार सलग धावसंख्या धावफलकावरती 45. अतिशय चांगली धावगती आणि शंतनू पाटीलने मगाशी नक्कीच पारितोषिक जाहीर केलं तर 6 चेंडू जो फलंदाज 25 धावा लगावेल त्याला मात्र आयोजकांच्या वतीने एक ब्रँडेड सिल्वरची बॅट दिली जाईल आणि शंतनूने मात्र नक्कीच पराक्रम केलेला आहे. त्यांनी 7 चेंडू 28 धावा कुठल्या म्हणजे 25 पेक्षा जास्त धावा पाहायला मिळाल्या शंतनूच्या बॅटमधून. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 45 पाहायला मिळते. अतिशय चांगली धावगती. स्ट्राईकला पुन्हा एकदा शंतनू चेंडू स्वीप करतोय यावेळेस मात्र फाईन लेगला बीट करून चेंडू मागे निघून जातोय. आणखीन एक चौकार येतोय शंतनूच्या बॅटमधून. हसदे संघाच्या माध्यमातून देखील 49 धावांची भागीदारी पहिल्या गटासाठी नोंदवण्यात आली होती. इथे देखील 49 धावांची भागीदारी पाहायला मिळते. हा चेंडू फक्त फ्लिक केलाय स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन. आणखीन एक चौकार शंतनू पाटील ऑन द फायर. धावा धावफलकावरती धावांचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे टायगर संघाचं. शंतनू पाटीलला रोखणं फार कठीण झालं मैदानामध्ये. इथे मात्र स्वीप करतात रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून. आणखीन एक चौकार सलग 3रा चौकार शंतनूच्या बॅटमधून. पंकजने देखील सलग 3 चेंडू 3 चौकार लगावले होते आणि आता मात्र शंतनू. तर शंतनूच्या बॅटमधून एकूण चौकार आपण पाहिले तर आतापर्यंत 7 चौकार आलेले. इथे मात्र ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळते आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. ती म्हणजे यावेळेस पाहायला मिळते ते आपल्याला 59 धावा. एक मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल करत असताना मागच्या सामन्यात 72 धावसंख्या आपण पाहिली. 3रं षटक सुरू आहे. 4 चेंडू फेकले गेले आहेत. पुन्हा एकदा चेंडू सुरेख होता टप्पानंतर मात्र इथे बाउन्स घेतो. अचानक शंतनू मात्र ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न करत होते मात्र चेंडू पायाला लागून मागे जातोय. लेग बायच्या स्वरूपात ही एक धावफलकावरती पाहायला मिळते. तर पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच शंतनूला मिडल करता आला नाही आहे. लेग बायच्या स्वरूपात धाव इथे. चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता खाली बसून मिडल विकेटच्या दिशेने आणि डॉट चेंडूने मात्र या षटकाची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती आपल्याला एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 7. तर प्रति षटकामागे 20 धावांची गरज आहे. तर जाऊया व्यासपीठाच्या दिशेने त्या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान राहुल भोईर यांच्यावरची जबाबदारी आहे. थँक्यू विनोद पाटील. तर त्यासोबत जॉईन आहेत आमचे मान्यवर सन्माननीय हर्षल शिंदे आमच्यासोबत जॉईंट आहे. नक्कीच शुभ सन्मान त्या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे नक्कीच राहुलभाई पाटील आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्याच्यानंतर आमचे शशिकांत गोली सुद्धा आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यांचं देखील नक्कीच शुभ सन्मान. त्याच्यानंतर आमचे मान्यवर सन्माननीय सुधाकरजी मोरे हे सुद्धा आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यांचं देखील मात्र शुभ सन्मान त्या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. खूप मोठ्या संख्येने आपल्यासोबत नक्कीच मान्यवर बघतोय. त्या मान्यवरांचा मात्र शुभ सन्मान
या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. आपली संस्कृती आपली परंपरा जपली जाते या व्यासपीठावरती. खूप मोठ्या संख्येने आपल्यासोबत नक्कीच मान्यवर आहेत. त्या मान्यवरांचा नक्कीच शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवसामध्ये आपण आतापर्यंत नक्कीच खूप सारे सन्मान आतापर्यंत आपण कंप्लीट केले आहेत. आपली संस्कृती आपली परंपरा नक्कीच जपली जाते. व्यासपीठावरती आलेल्या मान्यवरांचा नक्कीच शुभ सन्मान केला जातोय. नक्कीच स्वतः स्पर्धेचे लाडके आयोजक राहुलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र शुभ सन्मान आपण कव्हर करतोय आपल्या व्यासपीठावरती. तर का डिन्स ब्रेक सुरू होता मैदानामध्ये, जसा मात्र आपल्याकडे वेळ येतोय तसा नक्कीच आपण माझा सन्मान थोडासा आवाज आपण घ्यायचा आहे दोन्ही माईकला. दादा मग नक्की सकाळची जी सेटिंग होती ते आपण सेटिंग करा. थोडासा नक्कीच आपण आवाज वाढवा. म्हणजे मस्त थोडासा आपण आवाज द्यायचा आहे दोन्ही माईकचा. जी सकाळी जी सेटिंग होती तीच नक्की सेटिंग ठेवा, कारण का सकाळी बरोबर एकदम सेटिंग होती आवाजची. हॅलो हॅलो ठीक हॅलो हां ठीक आहे हॅलो हॅलो. झालेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा नक्कीच स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत सन्मान करतोय. तर नाव बॅक टू क्रिकेट आपण जाऊया मॅचकडे. डिन्स ब्रेक संपला आहे. आपण ऐकूया विनोद पाटील यांना. थँक्यू. धन्यवाद राहुल. तर 60 धावा तिसऱ्या षटकाखेर धावफलकावरती पाहायला मिळते. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवरती. इथे मात्र स्कूप केला शंतनू पाटील. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ. आणखीन एक देखणा फटका चौकार. थँक्यू 47 या धावसंख्येवरती शंतनू पाटील पोहोचलेले आहे. आता मात्र दुसरं अर्धशतक पूर्ण होतंय का बघूया स्पर्धेचा. हा चेंडू सुरेख होता. ऑफस्टिकवर पिचिंग केला गेला आहे. गोलंदाज सुमित इथे मात्र कमबॅक करत असताना तर 3 धावा अर्धशतकासाठी हव्यात. पहिल्या अर्धशतक सुमित भोईरने 22 चेंडूमध्ये 51 धावा खोटून हा रेकॉर्ड केला दिवस संघाच्या. मात्र त्यांचं आव्हान या ठिकाणी संपुष्टात आलं आहे. तर बघूया मैदानावरती शंतनू अर्धशतक झळकावतोय का. हा चेंडू यावेळेस मात्र वाडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला षटकार. थँक्यू डीजे. तर नक्कीच एक मोबाईल सुद्धा दिला जाणार आहे, कारण का 50 धावा कंप्लीट केला. जवळ धावाच्या संतुलनासाठी खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. चौफरी फटकेबाजी करत असताना आमच्या नक्कीच राहुलभाई पाटील यांच्या माध्यमातून आकर्षक असा मोबाईल, आकर्षक अशी बॅट आणि त्याच्यानंतर 500 रुपयाचं कॅश प्राईज अशोक शिंदे यांच्याकडे नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. यस विनोद पाटील. टाळ्या या ठिकाणी नक्कीच जोराने आल्या शंतनूसाठी. हा चेंडू सुरेख होता. इथे मात्र ऑफस्टिकवर पिचिंग केला गेला आहे. आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय कमबॅक करताना मैदानामध्ये सुमित. शंतनू पाटील हाइट कम और फाइट ज्यादा छोटा तीर गाव करे गंभीर. नेहमीच शंतनू पाटीलने अशाच प्रकारची फलंदाजी या संघासाठी सातत्याने केलेली आहे आणि या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक झळकावण्याचा मान देखील त्यांनी मिळवलेला आहे. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावा झाल्यात. स्पर्धेतला आजच्या दिवसामधला सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आहे. मागच्या सामन्यात 72 धावा आपण पाहिल्या होत्या. त्याआधी 63, त्याच्या आधी 51, पहिल्या सामन्यात 45. प्रत्येक सामन्यानंतर धावसंख्या मात्र तुम्हाला मोठी मोठी होताना पाहायला मिळते. हेच वैशिष्ट्य राहिलेलं आजच्या दिवसाचं. दिवस खेळता त्या ठिकाणी गॅपमधून चेंडू येतोय. मात्र क्षेत्ररक्षकाला इथे मात्र बीट करून चेंडू मागे जातोय. तर चौकार. नऊ चौकार आणि त्याचबरोबर षटकार बघूया. एकूण षटकार शंतनूच्या बॅटमधून 4 षटकार आलेले आहेत. काय बॅटिंग केली बघा. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवरती. या स्पर्धेमध्ये हा एक विक्रम आहे. पहिल्या गड्यासाठी मैदानावरती भागीदारी पाहायला मिळते ते आपल्याला 80
80 धावांची अभेद्य भागीदारी नोंदवली गेलेली आहे. आणि आता मात्र बघूया नितेश तावडे साहेब आणि त्याचबरोबर साई गोरे यांचं देखील व्यासपीठावर मगाशी आगमन झाले, त्यांचं देखील आपण नक्की सन्मान घेणार आहोत. हा चेंडू बॅटची कडे घेऊन ट्रॅव्हल होतोय. आज मात्र थर्डमॅनच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे आणि आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे. त्याच्यामध्ये दिलीप पाटील यांना नक्की मात्रे माफ करा दिलीप मात्रे यांना विनंती करेल की आपण यायचे व्यासपीठावरती आपल्या नक्कीचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. दिलीप मात्रे नक्की दादांना विनंती की आपण या आमच्यासोबत जॉईन व्हायचं आहे. त्यांचं नक्की नक्कीचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आमच्या हर्षल पाहुणच्या सोबत जॉईन होते त्यांच्या शुभ असते हा शुभ सन्मान केला जाईल. यस विनोद पाटील. तर हा चेंडू बॅटच्या मधून निघून जातोय. तर 84 धावा एक मोठी इमारत मात्र उभी केली जाते डायकर संघाच्या माध्यमातून. शेवटचं षटक मयूर घेऊन येत आहेत. दुखापत ग्रस्त आहेत मात्र तरी देखील नक्कीच चांगला प्रयत्न करत आहेत आपल्या संघासाठी. हा चेंडू ऑन साईडला पंकजने भिरकावून दिलाय. गॅप मध्ये आहे चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा. दोन्ही अटॅक सुरू आहे. एका बाजूला पंकज पाटील मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक आपण पाहिले तर शंतूनकडे राहिली आणि त्या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेत असताना शंतूने मात्र अक्षरशः मैदानावरती धावांचा पाऊस पाडला. हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप आहे. इथे मात्र डायरेक्ट करण्याचा प्रयत्न होतोय. शंतून मात्र इथे बघा वेगाने निघतायत आणि पंचांचा इशारा येतोय वाईटचा. अशा एकूण 1+2 2 धावा धावून काढलेल्या आहेत आणि एक वाईड इथे अशा 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 91 धावा. तर टॉससाठी या लवकर सांभारले आणि वाकळण या दोन्ही संघाने या आणखीन एक चौकार येतोय मैदानावरती. पंकज जणू काय एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सामन्याचे आपण हायलाईट पाहतोय. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर या ठिकाणी पाठवण्याचं काम मात्र मैदानावरती केलं जाते या सलामीच्या फलंदाजीच्या माध्यमातून. धावसंख्या 95. 100 होत आहेत की काय, कारण अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. हा देखील विक्रम होऊ शकेल. हा चेंडू पूल केला यावेळेस मात्र सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळते ती 101. एक धावा टाळ्या जोरात यायला हव्यात या 2 फलंदाजांसाठी. 101 धावांची भागीदारी. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि या स्पर्धेमध्ये बघा पहिल्या दिवसामध्ये काय विक्रम घडत आहे. पहिल्या गड्यासाठी 100 पेक्षा जास्त मोठी धावसंख्या पाहायला मिळते मैदानावरती. अजूनही दोन्ही फलंदाज नाबाद आहेत. 100 ही धावसंख्या या ठिकाणी नक्कीच पार केलेली 101 धावा टायगर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्या दरम्यान त्या ठिकाणी नक्कीच मनपाळ पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करतोय. त्यांना नक्की त्यांचं स्वागत करतोय. शेवटचा चेंडू आहे यावेळेस मात्र चेंडू लॉंग ऑफला झेल होणार का आणि इथे मात्र हा झेल देखील ड्रॉप होतोय आणि ही भागीदारी मात्र मैदानावरती अभेद्य राहिली. त्या भागीदारीला ब्रेक करता आलं नाही. शेवटच्या चेंडू होती ही संधी होती मात्र ती देखील गमावलेली आहे सुमितने आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती 103 धावा हा विक्रम आहे. 117 धावा संदर्भ संघाच्या माध्यमातून आम्ही पाहिल्या होत्या रोहिंग्याच्या मैदानावरती. तो सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा ठाणे ग्रामीण मधला विक्रम आहे. अशा प्रकारच्या भागीदारी आपण 2दा पाहिल्या तर सोनापडा संघाच्या माध्यमातून दत्ता आणि योगेश मध्ये 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी त्यांच्या माध्यमातून 2 वेळा नोंदवलेली आहे
आणि इथे मात्र 103 धावांची ही मोठी इमारत उभी केलेली आहे आणि राहुल दादा देखील या ठिकाणी चकित झालेले अचंबित झालेत की 103 धावा झाल्या कशा. मात्र बघता बघता या मैदानावरती शंतनू आणि पंकजने मात्र इथे खरपूस समाचार घेत असताना 103 धावा उभ्या केल्या. 103 धावांची इमारत उभी केली आहे. या इमारतीचे आर्किटेक्ट आहे मिस्टर शंतनू पाटील आणि त्याचबरोबर पंकज पाटील. थँक्यू डीजे. आपण नक्कीच काही सन्मान घेऊ आपल्या व्यासपीठावरती. सन्मान्य आमचे पाहुणे आहेत आमच्यासोबत जॉईन. मानपाडा नक्कीच पोलीस स्टेशनचे काही नक्कीच पोलीस वर्ग आमच्यासोबत जॉईन होतील. पोलीस निरीक्षक आहेत महाराष्ट्र पोलीसचे. त्यांना विनंती करतो की आपण यायचे व्यासपीठावरती. मानपाडा पोलीस स्टेशनचे नक्कीच पोलीस निरीक्षक महाराष्ट्र पोलीसचे. त्यांना नक्कीच मी विनंती करेल की आपण यायचे व्यासपीठावरती. आपला नक्कीच स्वागत सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. अशा पुढचे मॅच सुद्धा आपल्याला नक्कीच खूप चांगल्या प्रकारचे पाहायला भेटणार आहे. चांगला नक्कीच चांगला सामना आपल्याला पाहायला भेटेल. प्रत्येक आयोजनासाठी रोख रक्कम 5,000 कॅश प्राईज फक्त प्रेक्षकांसाठी असेल. संभाजी संघ सुद्धा नक्कीच मात्र आपल्यासोबत जॉईंट होतोय. नक्कीच दादा पण यायचं आहे. यायचं आपण सर या. नक्कीच आपला मात्र सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. सागर मात्र यांच्या पण शुभ असते. नक्कीच आपण शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून करूया. प्रवीण मेजे सुद्धा आमच्यासोबत जॉईंट होतील. यांचं देखील नक्कीच मात्र शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून सागर मात्र यांच्या शुभ असतं. नक्कीच मात्र शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मान्यवरांचं सन्मान होत असताना आपल्या व्यासपीठावरती खूप मोठ्या संख्येने आपण बघतो या दरम्यान मान्यवर आले आहेत. तर मान्यवरांचा नक्की शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तर 103 धावा या ठिकाणी नोंदवण्यात आलेल्या आहे. हा देखील एक फार मोठा विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून ठाणे ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. तर 104 धावांचं भलं मोठं लक्ष आता मात्र कात्रप संघाला या ठिकाणी चेस करायचं आहे. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये बघूया कात्रप संघ नक्कीच ही धावसंख्या चेस करण्याचा प्रयत्न करतोय का. इथे मात्र 103 धावा उभ्या केल्यानंतर मात्र टायगर संघाच्या गोलंदाजांच्या अंगामध्ये 100 हत्तींचं बळ आला असेल. आणि 103 ही धावसंख्या फार मोठी धावसंख्या आहे इंग्लिश बॉल क्रिकेटमध्ये आणि 5 षटकांमध्ये हा विक्रम आहे या मैदानावरती. तर जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये या ठिकाणी राहुल भोयर येत आहेत. या खेळाचं दुसरं सत्र कसं असेल हे सांगण्यासाठी थँक्यू सो मच विनोद पाटील. तर मात्र इथनं बघू शकाल एक मोठं विक्रम आपल्याला पाहायला भेटला. 150 बघितलं गेलं तर 3 धावा बनवल्या गेल्या. गतवर्षी सुद्धा नक्कीच आपण बघितलं 100पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली होती. दत्ता ठाकूरांनी नक्कीच मात्र बघितलं गेलं तर योगेश पाटील यांच्या माध्यमातून निजेच्या मैदानावरती नक्कीच या अंगामध्ये नक्कीच 100पेक्षा जास्त धावा उंबरे टीमने बनवल्या होत्या. आणि या अंगामध्ये आपण बघतोय 100पेक्षा जास्त धावा आपण बघतो. आणि 100 धावांपेक्षा पार्टनरशिप दोनच खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला भेटले. शंतनू पाटीलने मात्र खूप चांगल्या प्रकारचा दाखवला. सुशील पहिले षटक आहे सर्कल पाबंदीचा. तर युवाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झाले. मात्र चेंडूने मारचा अजिबात संपर्क येत नाहीये. चांगल्या प्रकारची मात्र इथनं गोलंदाजी आपल्याला दरम्यान पाहायला भेटते. कारण का यावेळेस आपण बघतो मॅच जर इथं बनवायचे असेल ना गावदेवी कात्रप टीमला तर चांगल्या प्रकारचं काही करावं लागेल. टॉससाठी आपण यायचं आहे. सांभाली संघाचे संघनायक आणि त्याच्यानंतर निषेध 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाचे संघनायकाने टॉससाठी यायचं. लगेचच शफल झाल्याचा ऑन साईडला फटका तर मात्र चांगला आहे.
याचीच तर गरज आहे गावदेवी कात्रप टीमला, कारण का आता संघर्ष खूप मोठा आहे आणि इथला प्रयत्न नक्कीच करावा लागतील. पहिला संघर्षमय षटकार. या दरम्यान हा षटकार येत असताना रितेश तावडे आणि त्याचबरोबर साई गोरे यांचा आपण या ठिकाणी सन्मान घेऊया. या हितेश तावडे. यावेळेस क्लास फटका आपल्याला पाहायला भेटतोय. दर्जेदार इथं मात्र बॅटिंग होत असताना गरज आहे धावांची आणि आपण बघतो यावेळेस इनपेनला बेदून चेंडू जातो सीमा पार. चांगल्या प्रकारची बॅटिंग होत असताना अजून एक चांगला फटका चौकार. तर कुणाल मात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. हितेश तावडे आणि त्याचबरोबर साई गोरे देखील आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जाईल. कुणाल मात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. त्यांना झेल बघितला शिवाजी पाटीलने मात्र झेल सोडला होता मयूरचा. त्याच्यानंतर मयूरने आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे. क्लास बॅटिंग होत असताना मयूरच्या माध्यमातून यावेळेस आता मात्र बघा फटका फसला आहे. आता मात्र इथं अजून एकदा चूक होतीये. चुका करतो मैदानाच्या आतमध्ये. धावा जरी मित्रांनो 100 असतील तुमच्याकडे, राहुल. तर राजन पाटील आहे टायगरचे, त्यांचा देखील आपण सन्मान घेऊया. टायगर संघ खूप चांगला परफॉर्मन्स देतोय आणि त्यांचे समर्थक गावातील मान्यवर क्रिकेटचे प्रेमी भरपूर संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. तर राजन पाटील यांचा सन्मान कुणाल मात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. राजन पाटील यांचा सन्मान होतोय. टायगर गावचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पुष्पगुच्छ, शाल आणि त्याचबरोबर स्पर्धेची गोड आठवण स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. थोडंसं आपण फास्ट खेळायचं मित्रांनो, तर सहकार्य करा. जर मग टायगर संघ आपण जास्त मात्र विलंब करू नका. 4 धावा तर इथं चेस करायच्या आहेत. तर संदीप पखुटारकर रत्तर सौदागर आहे, कारण का एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, वेगवान गोलंदाज आहे. तेच तरार गोलंदाजी आपल्याला संदीपच्या माध्यमातून खूप प्रकाश आपण बघत असतो. आणि आज सुद्धा पुन्हा एकदा मात्र जनमाना टायगर संघाच्या माध्यमातून अशा क्रिकेट असताना सेकंड ओव्हर आहे सकल बाबंदीचा 100पेक्षा जास्त धावा चेस करायच्या आहेत. म्हणजे प्रत्येकी चेंडू मैदानाच्या बाहेर मात्र इथना त्या दरम्यान पाठवावा लागेल. प्रत्येकी बॉलवरती आक्रमण करावं लागेल. प्रत्येकी बॉलवरती षटकार चौकार मारावं लागेल या मॅचमध्ये. यावेळेस आता मात्र फटका फसलाय. खेळाडू मात्र जेल काही तिथं येता जज करतायत. अजून एक चूक होतीये. आतापर्यंत बघितलं तर आपण 3 जेल इथं मात्र सोडले जात आहेत. आणि या दरम्यान इथनं एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या तर त्यात मात्र 1ने पुढे धावा दाबालकावरती किती येतील 13 धावा. यावेळेस आता मात्र पुन्हा एकदा फटका फसला. आता चूक नसेल मात्र आता या दरम्यान बरोबर तिथं जेल विरुच्या माध्यमातून पकडला जातोय. पहिला विकेटचं पतन आणि पहिला इथं मध्ये जर का लागत असताना गावदेवी कात्रप टीमला मयूर मैदानाच्या बाहेर. सांभारली संघाचे संगणक सोबत जॉईंट आहेत. मिशन 11 जजेस वर्ड वाकलन संघाचे संगणक मोतीराम भोईर. आपण यायचं लगेचच नाणेफेकीसाठी टॉससाठी आपल्याला यायचं आहे. टॉस मात्र केला जाईल या दोन टीम मध्ये. एक चांगली मॅच आता मात्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते.
या दरम्यान आता मात्र लाईन पूर्णपणे चुकीची आहे. लाईन मिस केली. या दरम्यान गोलंदाजाने पंचांचा इशारा आमच्याकडे आला. स्क्वेअर चेंडू आपण धाव नक्कीच मिळेल. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाते 1 पुढे धावा धापलकावरती मात्र इथं येतात. या दरम्यान 14 धावा. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. चेंडू बदलाच्या नंतर मात्र थोडासा टेकअप झाला, थोडासा मात्र बाउन्स झाला. ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न मात्र तिथे बघतो आपण. कीपर खूप हुशार आहे. बरोबर त्याच्यामध्ये तिथं कनेक्ट करतात आणि तिथून ज्या दरम्यान डॉट बॉल चांगली गोलंदाजी मात्र तिथं होत असताना कारण का पहिल्याच इनिंगमध्ये एक मोठी धावसंख्या बनवली आणि त्याच्यानंतर चांगल्या प्रकारचा खेळ आपण बघतोय तिथं होत असताना या दरम्यान यावेळेस आता मात्र फटका चांगला आहे. इनफिल्डमध्ये बाकपट पाण्याची मात्र फील्ड होईल तोपर्यंत या दरम्यान इथनं एक धाव सर्कलच्या नक्कीच आतमध्येच त्याच्या आतमध्ये मात्र चेंडूची मात्र फील्ड झाल्याच्या नंतर एकच धाव मिळणार आहे. चला वाकलन संघाचे संघनायकांनी यायचं लगेच टॉससाठी जास्त वेळ जातोय. सांभाली संघाचे संघनायक त्याच्यासोबत जॉईंट आहेत मोतीराम भोईर. या दरम्यान अजून इथनं एक धाव मिळते आणि एका धावेच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या तिथे मात्र एकने जाते पुढे. थोडंसं आपण फास्ट खेळायचा जेवण रायगड टीम आपण जास्त मात्र एकत्र येऊ नका. थोडंसं आपण फास्ट खेळण्याचा प्रयत्न करा. लवकर आपण इथं नक्कीच मॅच आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू कारण का 25 मिनिटं असणार आहेत प्रत्येक इनिंगसाठी. आजचा नक्कीच स्पर्धा दिवस पहिला दिवस स्पर्धेचा आपण बघतोय. एक चांगली स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला भेटते. आमच्या राहुल दादा पाटील यांच्या माध्यमातून चांगलं नक्कीच देखण्याचं आयोजन आणि रेल्वे गावातील सर्व आमचे कार्यकर्ते असतील पूर्णपणे संघ असेल. टॉस या ठिकाणी नक्कीच आजच्या दिवसातील आपण पाहतोय ही 6वी लढत पहिल्या फेरीची सांभारली वर्सेस निशांत 11 वाकण या दोन संघादरम्यान. तर विनंती करेन टॉससाठी शशी गोरे साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणं फिकण्याची आहे. तर रजत एका बाजूला दुसऱ्या बाजूला मोतीराम भोईर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हे दोन संघ 3 वेळा एकमेकांसमोर आलेले आहेत. मात्र सांभारली संघाने वाकण संघाला 3 वेळा पराभूत केलेले आहे. मात्र नक्कीच वाकण संघ यंदाच्या अंकामध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये सांभारली संघ देखील तितक्याच चांगल्या फॉर्ममध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. तर बघूया टॉस या ठिकाणी होतोय शशिकांत दादा गोरे यांच्या शुभ हस्ते. तर एक मिनिट थांबायचं दादा. नाणेफेकीचा कौल वाकण संघाच्या बाजूने लागलेला आहे. काय निर्णय असणार आहे? तर नक्कीच निर्णय नंतर सांगतायत. तर मोतीराम दादा आपण नक्कीच आयोजनाच्या बाबतीत विचार करा. पहिल्यांदाच त्या ठिकाणी राहुल शेठ पाटील यांनी पहिलं वर्ष आणि 2 लाखाची स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि इतकं सुंदर आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. तर तुमच्या शब्दात काय सांगाल या आयोजनाबद्दल? पहिल्या वर्षी आयोजन केलं आणि असं वाटत नाही का पहिल्या वर्षाचं आयोजन आहे. असं वाटतं की सातत्य चालणारं आयोजन आहे आणि खूप सुंदर आयोजन आहे. 2 लाखाची टोळाने नाही वाटतं की 3-4 लाखाची टोळाने. तर सांभारी संघ या ठिकाणी सज्ज झाला आहे. आपण 3 वेळा एकमेकांसमोर आलात आणि सांभारी संघाने तुम्हाला पराभूत केले. आता काय सांगाल आता काय रणनीती घेऊन नक्कीच तुम्ही मैदानात उतराल? कारण हा संघ खूप बलाढ्य संघ म्हणून ज्याची ओळख आहे, रायगड जिल्ह्यातला एक ताकदवर संघ म्हणून ज्याची ओळख आहे, त्या संघाविरुद्ध काय स्ट्रॅटेजी असणार आहे? कारण 3 वेळा तुम्ही एकमेकांसमोर आलेले आहे आणि नक्कीच तुम्हाला या संघाची ताकद आणि पूर्णपणे नक्कीच या ताकदीची जाणीव असेल. तर काय सांगाल काय प्लॅनिंग करून तुम्ही उतराल? संघसुद्धा खूप मोठा संघ आहे आणि आमच्या मॅचेस झाल्यात त्या नाईटला झाल्यात. आता डेची मॅच आहे पहिल्यांदाच बघूया काय. तर रजतशी आपण संपर्क साधले. रजत नाणेफेकीचा कॉल जिंकलेल्यामध्ये अतुल माफ करा अतुल आहे आमच्यासोबत. तर नाणेफेकीचा कॉल आपण पाहिलं तर या ठिकाणी त्या संघाच्या बाजूने लागल्यामुळे निर्णय कळवला नाही. जर तुम्हाला फलंदाजी करावी लागली त्या ठिकाणी तर 3 धावसंख्येचा लक्ष तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा. मॅच चालू असताना फक्त आपण 100 धावा झाला त्याच्यामुळे इथे रन तर जास्त बनवावं लागणार आणि कमीत कमी आम्ही 60-70 बनवायचा प्रयत्न. तर या संघाला नक्कीच 3 वेळा तुम्ही पराभूत केले. मात्र हा संघ ठाणे जिल्ह्यातला एक ताकदवर संघ म्हणून सातत्याने या संघ चर्चेमध्ये राहिला. गतवर्षी 19 महिने त्याआधी
15पेक्षा जास्त फायनल देखील जिंकलेले आहे. यंदा देखील 4 ते 5 जेतेपद त्यांच्या नावावरती आहे. मात्र आता या सामन्यामध्ये चौथ्यांदा तुम्ही एकमेकांसमोर येत आहे. काय स्ट्रॅटेजी असणार आहे? पहिल्या 3 सामन्यांमध्ये तुम्ही या संघाला पराभूत केलं आहे. मात्र आता हा संघ नक्कीच पलटवार करण्याचा प्रयत्न करेल. तर कुठली स्ट्रॅटेजी घेऊन येत आहे? प्लेइंग 11 सेम आहे की काही बदल करण्यात आलेला आहे? त्यात काय बदल थँक्यू अतुल. खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी 2 संघनायकांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. टॉस बॉक्समधून ही न्यूज येते की वाकण संघाचे संघनायक मोतीराम भोईर यांनी नाणेफेक जिंकलेले, मात्र निर्णय अजूनही कळलेला नाही आहे. तर त्याच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय. तर लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. तर प्रेक्षकांच्या भेटीसाठी फार मोठी पर्वणी आहे, खूप मोठी मॅच आहे, सांबार्ली वर्सेस वाकण. तर बघूया काय घडतंय नंतरच्या सामन्यामध्ये. मात्र जो सामना या ठिकाणी सुरू आहे त्याचं धावतं वर्णन या ऐकूया पुन्हा एकदा आपण राहुल भोईर यांच्या आवाजात. थँक्यू विनोद पाटील. आपण जाऊया मॅचकडे. अशा पुढच्या मॅच नक्कीच आपल्याला खूप मोठी पाहायला भेटणार आहे, कारण का चांगल्या प्रकारचा खेळ. चला आता अजिबात आवाज थांबायचा नाही आहे. फास्ट आपण करण्याचा प्रयत्न करू. लवकरात लवकर आपण नक्की तिथं मॅच इथं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. का आपल्याला पूर्णपणे मॅचेस मात्र कंप्लीट करायच्या आहेत. आपण आतापर्यंत बघितलं गेलं तर 4 मॅच एन्जॉय केला. माऊली 11 ओलेले पक्ष मोठा गाव, शिलगाव विपक्ष धरण डंबवली, दिवा विपक्ष अजय, बेतुरे विपक्ष देसाई, डायकर विपक्ष कात्रा सुरू असलेली मॅच आहे. आणि 6वी मॅच आजच्या दिवसाची आहे. सांबार्ली रायगड डिस्ट्रिक्टमधला एक बलवान ताकदवार आपल्याला नक्कीच संघ पाहायला भेटतो. एका बाजूने ठाणा डिस्ट्रिक्टमधला नक्कीच एक ताकदवार संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे. मिशन 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन. आमचे सागर पाटील टायगरचे आमच्यासोबत जॉईंट आहेत. यांचा नक्की शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. हा सन्मान करतील आमचे स्पर्धेचे प्रमुख आयोजक राहुलभाई पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावर. त्या माते संतून पाटील गोलंदाज. यावेळेस मात्र बघितलं गेलं तर चांगल्या प्रकारची इथं लेंथ आहे. अजून आता बाकी इथं मात्र गोलंदाजी केली जाते. बॅटिंग करत असताना मात्र काय खेळ दाखवला. दुसरा अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटला. सुमितने नक्कीच अर्धशतक ठोकला होता. क्रॉस द लाईन फटका मात्र चांगला आहे. शूटमध्ये डीपमध्ये जातो. खेळाडू शूटमध्ये 1 रुचक फेकतील. तोपर्यंत मात्र इथं धाव फक्त एकच मिळणार आहे. बाकी तरी तिथे खेळाडू आहेत आणि एका धावेच्या मध्ये त्यांच्या संघाची धाव संख्या तर 1 ने पुढे धावा दाबालकावरती इथं येतील 38 धावा. नंतर इथं षटकार चौकार मारावा लागतील. 100पेक्षा जास्त धावा जर चेस करायचे असतात तेव्हा तुम्हाला गरज असते धावांची. आणि आता मात्र इथनं गोलंदाजी खूप चांगली पाहायला भेटते. चांगली बॉलिंग इथनं करत असताना शंतनू पाटील. यावेळेस आता मध्ये बाकी बॉलर केले समोर सरळ रेषेने. मात्र बघतो आपण इथनं गोलंदाज सुद्धा संतून पाटील मात्र इथनं कव्हर करतील. तोपर्यंत अजिबात धाव नसेल. धावसंख्या स्थगित. धावसंख्या दाबालकावरती इथं आतापर्यंत 38 धावा. पाऊस झाले तर या दरम्यान चेंडू आणि बारचा या दरम्यान संपर्क येत नाही. 22ची धाव असेल आणि इथनं त्या दरम्यान आता मात्र एका धावेच्या मध्ये त्यांच्या संघाची धावसंख्या तर 1 ने पुढे धावा दाबालकावरती मात्र इथं येतील. या दरम्यान 39. यावेळी स्वारकाचा मात्र फटका फसलाय. खेळाडू झेल काली. अजून एक चूक मात्र होत असताना शिवाजी पाटीलच्या माध्यमातून या 4 धावा. चौकार येतोय. चौकाराच्या मध्ये त्यांनी संघाची धावसंख्या अजून 4 ने जाते पुढे. धावा दाबालकावरती आता मात्र इथं येतील 43. बोटामांचा वापर करत असताना मात्र इथनं खेळाडू एक धाव नक्कीच मिळणार आहे. मात्र कातर संघाच्या माध्यमातून आपण बघितली गोलंदाजी थोडीशी मदत चुकीची पाहायला भेटली. आणि इथनं या दरम्यान षटक क्रमांक संपला आहे. 14 षटकमध्ये नक्की संपला आहे. थोडासा वेळ कमी का जर्मन टायगर संघ प्लीज. 44 धावा दाबालकावरती आहेत. आपल्याला 1 साईड मॅचमध्ये इथनं पाहायला भेटते. आपण आता मात्र इथनं वेग घेऊ नका. अजिबात आपण वेग घ्यायचं नाहीये. थोडंसं आपण फास्ट इथनं घेण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आपल्याकडे मात्र या दरम्यान जास्त वेळ नाहीये. शेवटचे नक्की तुमच्याकडे 2.5 मिनिटं बाकी आहेत बघा षटक कंप्लीट करण्यासाठी. वीरू अंतिम षटक फेकतील जर्मन टायगर टीमच्या माध्यमातून. वीरेंद्र संघाचे संघाने अजून मैदानामध्ये कातर टीमच्या माध्यमातून अंतिम 6 चेंडू फक्त फेकायचे आहेत औपचारिकता. मॅच मात्र थोडीशी 1 साईड झाला आहे. बाकडे जाऊन मात्र अंतर बसल्या किलोमीटर टॅप झाला. धावशीच्या माध्यमातून खेळाडू बाद.
क्या बात आहे, चांगलं संगीत. आणि आता मात्र मिशन 11 जे स्पोर्ट्स वाकलन टीम प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे त्या मॅचमध्ये. सांभाली संघाला प्रथम बॅटिंग करायची आहे. तर सांभाली संघ आपण रेडी राहायचं आहे, कारण का आपण लगेचच आपल्या खेळाडूंना घेऊन खेळाडू कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. या बेस चेंडू मात्र या दरम्यान अकुटापाचा फेकल्याच्या नंतर अनसेटला पूल करतायत. सक्सेसफुल, पॉवरफुल, बिग हिट, षटकार. षटकारने संघाची धावसंख्या 6 जाते पुढे. 50 कंप्लीट. 50 धावा मात्र इथनं 55 आहेत. लगेच मात्र तिथले पाहायला भेटला आपल्याला, कारण का आजच्या अगोदरच्या बरोबर षटकार आला सेकंड बॉलवरती. इथं लगेचच मात्र या दरम्यान वापसी पाहायला भेटते विरूच्या माध्यमातून. त्यावर बाद. चांगली मते या दरम्यान इथनं फुलंदाजी आपल्याला पाहायला भेटते विरूच्या माध्यमातून. यावेळेस अजून एक कुटुंबाचा बॉल आहे, बिग हिट केला जातोय. 6 धावा नक्कीच मिळतील. चांगले मात्र इथं बॅटिंग होत असताना विजय आणि पराजयाचं मात्र अंतर कमी करण्याचा प्रयत्न. षटकार. दरम्यान हा चेंडू दरम्यान खूप चांगला दरम्यान पाहायला भेटला, कारण षटकार त्याच्यानंतर विकेट काढली. त्याच्यानंतर बघितलं आता एक षटकार आला, त्याच्यानंतर लगेच त्याचा डॉट बॉल. गुरुच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी होत असताना दरम्यान आता मात्र फटका चांगला आहे, मात्र खेळाडू सुद्धा जेल खाली येतात. जेल तिथं बघायला जातं. मॅच मात्र संपले आहे, तर आपण असं बाहेर येऊ नका, थांबायचं. आपण लाईनअप करायचे आहे. सुशील, आपण लाईनअप करायचे आहे. सेकंडसाठी जावं लागेल आपल्याला. गावदेवी कात्रप टीम, थँक्यू डीजे. गावदेवी कात्रप संघ आपण लगेच लाईनअपसाठी जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. सेकंडसाठी जावं लागेल, हरकत नाही. मात्र किलकरच्या मध्ये थोडंसं मात्र दरम्यान चांगला खेळ झाला नव्हता. मात्र या मैदानावरती जर्मन टायगर टीमच्या माध्यमातून दर्जेदार आपल्याला खेळ पाहायला भेटला. तिथं मात्र थोडासा खराब खेळ झाला. या स्पर्धेमध्ये आपल्याला चांगला खेळ नक्कीच पाहायला भेटला. या मॅचमध्ये सेकंड मात्र केला जातोय. पुढच्या मॅचसाठी नक्कीच मध्ये शुभेच्छा दिल्या जाते, हरकत नाही. कात्रप टीम खूप दूरवरून नक्कीच बदलापूर शहरातून इथपर्यंत आले होते, आता हरकत नाहीये. आता मात्र यावेळेस ही मॅच जिंकली आहे जनुमान टायगर संघाने. हा मात्र सामना जिंकलाय. तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा नक्कीच असणार आहे, ज्याने मात्र अक्षरशः धावांचा नक्कीच पाऊस पडल्या मैदानामध्ये धावा आणि धावा बनवल्या. तब्बल 50 धावा सुद्धा बनवल्या. या स्पर्धेमध्ये दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला भेटलं. दरम्यान शंतनू पाटीलच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा असणार आहे. शंतनू पाटील नक्कीच मॅन ऑफ द मॅच. आकर्षक अशी नक्कीच आमच्या आयोजकांच्या माध्यमातून दरम्यान बॅच सुद्धा दिली जाणार आहे. त्याच्यानंतर आकर्षक असं मोबाईल सुद्धा असणार आहे. दरम्यान नक्कीच चांगला प्रकारचा खेळ दाखवला मैदानाच्या आतमध्ये. दर्जेदार आता नक्कीच दरम्यान बॅटिंग पाहायला भेटली.
नक्की संतोष पाटील आकर्षक अशी मध्ये सिल्वरची बॅट दिली जाते आणि अश्विन भाऊ यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राईज. ठीक आहे नको बोला हरकत नाही आहे. मेडल नक्कीच आपण बक्षीस तर घ्या पूर्ण बोलू नका आपण माईकवरती हरकत नाही आहे. त्याच्यानंतर आकर्षक अशी दरम्यान मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. आकर्षक अशी बॅट सुद्धा दरम्यान दिली जाते. मॅन ऑफ द मॅच खूप चांगला प्रकारे नक्कीच दाखवला संतुलने चांगल्या प्रकारे नक्कीच बॅटिंग पाहायला भेटली. अक्षरशः धावांचा पाऊस पडला.